हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनामध्ये आज 4 खेळाडूंचा सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबेंना 1 कोटींचं रोख बक्षीस मिळणार। विधान भवन सचिवालयाकडून जय्यत तयारी सुरू। विधान भवनामध्ये महाराष्ट्रामधील खेळाडूंचा सत्कार होणार, पण पोस्टर्सवर फोटो फक्त शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचा। रोहित पवारांचा खोचक टीका। विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर। गर्दीमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी। गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। मरीन ड्राईव्ह परिसरातील लाखोंच्या गर्दीमुळे अनेक लोकांची तब्येत बिघडली। श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लोक गुदमरल्याच्या घटना। मुंबईतील जीटी रुग्णालयामध्ये 9 जणांवर उपचार सुरू। सर्व काही असूनही मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न। खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केलं? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मराठी गुजराती वाद लावण्याचाही आरोप। विधान भवनाच्या पायऱ्यांवर महागाई विरोधात विरोधकांचं आंदोलन। महागाईनं जनता त्रस्त, सरकार वसुलीमध्ये व्यस्त। विरोधकांची घोषणाबाजी। माझ्यावर एकांगी कारवाई। आता 3 दिवसांची भरपाई करत सरकारला धारेवर धरणार। निलंबनानंतर विधिमंडळामध्ये येताच अंबादास दानवेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का। माजी उपमहापौर राजू शिंदेंसह 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटामध्ये जाणार। रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये पक्षप्रवेश होणार। गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय। पुणे आणि मुंबईमध्ये गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ। उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोणतीही दरवाढ नाही। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीतून वाल्हे गावाच्या दिशेने मार्गस्थ। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांकडून पालखीला निरोप, तर संत तुकोबा महाराजांची पालखी रोटी घाट सर करणार। सत्संगामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये 123 जणांचा मृत्यू। जिथे विजय असतो तिथे मोदी जातात, जिथे संकट असतं, पीडित असतात, तिथे पंतप्रधान का जात नाहीत? भारतीय संघाच्या भेटीवर राऊतांचा मोदींवर निशाणा। ब्रिटनमध्ये सत्तांतर। भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव। मजूर पक्षाची विजयी घोडदौड। 14 वर्षांनंतर बहुमत। कीर स्टारम पुढील पंतप्रधान होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।